हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आता आंब्याचं सीजन आहे. तर हे पहा, आंबे खाऊन झाल्यावर ज्या कोया राहतात ना, त्याचे आपण छान असे खाण्यासाठी एक चविष्ट असा पदार्थ तयार होतो. तो पहा, गावी पूर्वी ना खूप करायचं. आम्ही लहानपणी खूप असं खायचं गावी. असं कोया खाऊन झालं का, आंबे खाऊन झाले का कोयात साचून ठेवायचं, जमा करून ठेवायचं आणि मग चुलीमध्ये आम्ही हे भाजून घ्यायच्या ह्या कोया. तर आता पहा, आपण आता इथं आपल्याकडे काही चूल नाही आहे, त्यासाठी आपण गॅसवरच भाजणार आहोत. तर पहा, मी आता ह्या करून घेते. अजून पण कोया, सर्व कोया मी अशाच भाजून घेते. तर हे पहा, आता बघा, मी गॅसवर अशी जाळी ठेवलेली आहे. असा जाळ मोठा करून त्याच्यामध्ये अशा कोया अशा भाजून घ्यायच्या एकदम. हे पहा, अशा छान अशा खरपूस काळ्या होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, अशा झाल्या की उलटून घ्यायच्या. तुम्ही हात न लावता मग उलटून घ्या आणि नक्की करून बघा हा पदार्थ. तुम्हाला खरंच खूप आवडेल. खूप छान लागतात त्याच्या बियांमधल्या त्या कोया. अशा चांगल्या 5 मिनिटं असं मंद गॅसवर आता आपण भाजून घेणार आहोत. छान अशा भाजून झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करू आणि अशाच जरा राहू द्यायच्या. 5 मिनिटं थंड झाल्या का मग आपण त्या फोडून घेऊ. मस्त अशा झालेल्या आहेत या कोया भाजून आपल्या. तर थंड होऊन द्यायच्या मग फोडून बघू. आपल्या भाजलेल्या कोया आता थंड झालेल्या आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता हे थंड झाल्यामुळे काय पटकन फुटतात पण छान अशा. हे बघा किती छान अशा होतात. खायला पण एकदम हे कोय ना, बी आहे ना, खूप छान लागते. तर सगळ्या कोय आपण अशाच फोडून घेऊया. फोडून घेऊ. हे पहा, मस्त अशा आपल्या या पोहे भाजून झालेल्या आहेत, काढून झालेल्या आहेत. तर हे पहा किती टेस्टी अशा होतात. खायला एकदम अशा खमंग कुरकुरीत एकदम अशा भारी लागतात. तुम्ही नक्की असे हे रेसिपी करून पहा. कोया आता आंब्याचं सीजन तर चालूच आहे. परत आता वर्षभर करता येणार नाही आहे जोपर्यंत आंबे नाही येणार नाही तोपर्यंत. तर आता आंब्याचं सीजन चालू आहे. तर असं करून पहा, खूप छान लागतात. खरपूस खमंग अशा ह्या बिया लागतात आपल्या आंब्याच्या. कोईमध्ये आतील ही आपली जी आंब्याची बी आहे ती एकदम टेस्टी लागते. आणि तुम्हाला जर हे माझं आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर सबस्क्राईब केलं म्हणजे नवीन नवीन तुम्हाला माझ्या रोजच्या रेसिपी पाहायला मिळतील. नोटिफिकेशन येईल तुम्हाला माझ्या रेसिपीचं पहिल्यांदा तुम्हाला येईल. तर त्यासाठी नक्की हे करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. पहा, हे खूप पारंपरिक जुने पिढ्यानपिढ्या हे गावाला बनवतात. आम्ही लहानपणी खूप असं काही खाल्लेलं आहे हे.